तर in case continuous this article here given example number 5.1. 5 means first chapter, fifth chapter, and point 1 means first example on the page number 80. What are the given the example? In this case, given the example is what would be the average duration of year if the distance between the sun and the earth becomes. तर सरासरी किती वर्ष लागेल पृथ्वीला सूर्याभोवती फिरण्यासाठी किंवा किती दिवस लागतील, किती वर्ष लागतील जर डिस्टन्स बिटवीन सन अँड द अर्थ बिकम्स, आपण डिस्टन्स बिटवीन अर्थ अँड सन जर चेंज केला, आपण काही करू शकत नाही, जर झालं, इमॅजिन, फिजिक्समध्ये बऱ्याचशा गोष्टी इमॅजिन करायच्या असतात, जे घडत नाही किंवा घडू शकतच नाही अशाही गोष्टीचा विचार करून कन्क्लुजन काढलं जातं. म्हणून आपल्या सायंटिस्ट लोकांनी ईशेशन पूर्व काही कन्क्लुजन मांडलेले आज सत्यात उतरतायत. बदल घडून आलेले काही घटना आज दिसतायत, त्यावेळेस कन्क्लुजन केले, त्यावेळेस इमॅजिन केले, तत्वज्ञान लिहून ठेवलेले आज आपण उपयोगात आणतोय. आणि आज आपण तत्वज्ञान मांडून जे ठेवणार आहोत, इमॅजिन जे करणार आहोत, आणि ते भविष्यात कुठेतरी सत्यत्यात पाहण्यात येणार आहे. भविष्य म्हणजे पुढच्या पिढीला ते पाहण्यात येईल किंवा वापरण्यात येईल. म्हणून आपण नेहमी सतर्कतेनं, तर्कबुद्धीनं विचार करणं गरजेचं असतं. म्हणून फिजिक्स हे असा विषय आहे, तुम्हाला तर्कबुद्धी म्हणजे इमॅजिन करायला लावतो आणि तेही सत्यातलं इमॅजिन करायला होतो. आता हे असं होऊ शकतं का, तिप्पट दुप्पट असं डिस्टन्स होऊ शकतं का? आतापर्यंत तर झालं नाही आहे, अजून यापुढेही होणार नाही आहे. पण तर्कबुद्धीनं जर विचार केलं, हे सूर्य आणि चंद्रामधलं सूर्य आणि अर्थमधलं जरी डिस्टन्स नाही झालं तर काही इतर वस्तूमधलं डिस्टन्स कमी जास्त होऊ शकतं ना. मग त्याच्याविषयक आपल्याला ॲप्लिकेबल करून आपल्या जीवनात वापर करता येतो. यासाठी फिजिक्समधले असे प्रॉब्लेम तुम्ही तर्कबुद्धीनं सोडवण्याचा प्रयत्न करायचा आहे. हा पहिला प्रॉब्लेम आहे या चॅप्टरमधला. तर काय म्हणलंय, थ्राईस द प्रेझेंट डिस्टन्स. आजचा प्रेझेंट डिस्टन्स किती असेल? आजचा प्रेझेंट डिस्टन्स आपण खाली कन्सिडर केलाय. पहा काय केलाय, लेट R1 इज द प्रेझेंट डिस्टन्स बिटवीन सन अँड अर्थ असं म्हणलेलं आहे. इथे एस अँड ई म्हणलेलं आहे. एस मीन्स सन अँड अर्थ, यामधला प्रेझेंट डिस्टन्स आपण कन्सिडर R1 केला. आणि प्रेझेंट डिस्टन्स R1 जर असेल तर मग टाइम पिरियड आल्सो T1 कन्सिडर केला, प्रेझेंट टाइम पिरियड. ते आपल्याला माहिती आहेत, डिस्टन्स ही माहिती आहे आणि हे 1 वर्ष ड्युरेशन लागतो, टाइम पिरियड लागतो, हेही माहिती आहे. म्हणजे 365 डेज हेही आपल्याला माहिती आहे. मग आता पहिली केस आपल्याला काय म्हणलंय, R2 इज इक्वल टू, म्हणजे R2 म्हणजे आता नंतरची डिस्टन्स, हे किती असेल, पहिल्याच्या थ्राईस असेल म्हणजे 3 असेल, 3 पटीत असेल, तर मग त्यावेळेसचा टाइम पिरियड काय असू शकतो. मग इन केस वी नो अबाउट द केपलर्स लॉ ऑफ पिरियड, that means third law of period. In case we discuss the square of time period is directly proportional to the cube of distance between two object. त्या लॉ नुसार आपण इथे हा इनिशियल म्हणजे फर्स्ट प्रेझेंट पोझिशनचा आपण घेतलेला आहे. T1 स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द R1 क्यूब.
तर आता ये या केसनुसार आपण दुसरी केस इथे मांडलेली आहे, म्हणजे T2 स्क्वेअर इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू R2 क्यूब. तर या दोन इक्वेशनला असंही लिहू शकतो आपण, इक्वल टू ही लिहू शकतो ॲज लाईक, म्हणजे T1 स्क्वेअर इज इक्वल टू R1 स्क्वेअर, T2 स्क्वेअर इज इक्वल टू R2 क्यूब, म्हणजे क्यूब आहेत, R क्यूब आहेत. मग त्या दोन्ही इक्वेशनचं आपण डिव्हायडेशन केलं. आता आपल्याला काढायचं काय, T2 काढायचा आहे, हा T2 काढायचा आहे. मग T2 काढायचा आहे म्हणून हा इक्वेशन वर लिहिला आणि T1चा डिवाइड बाय केला. देन this equation we get T2 square divided by T1 square is equal to R2 cube upon R1 cube. मग आता इथे आपल्याला थोडंसं कॅल्क्युलेशन करण्यासाठी थोडंसं सोपं जावं म्हणून आपण रिअरेंज करूया. डायरेक्ट यामध्येही त्या किमती ठेवला तर तुम्हाला मिळू शकतं, पण थोडंसं असंही लिहिता येतं. आता फर्स्ट म्हणजे लेफ्ट साईडचा जो स्क्वेअर आहे, हा स्क्वेअर काढून टाकायचा आहे. मग स्क्वेअर काढून टाकायचा असेल तर आपण इथे सिंपल मेथड वापरलेली आहे. या पॉवरमध्ये घातांकाला 2ने डिवाइड केलं दोन्ही बाजूच्या, म्हणून या साईडचा पॉवर काढून टाकलो आणि या साईडला आपल्या जो ओरिजिनल पॉवर होता 3 त्याला डिवाइड बाय 2 झालं, म्हणजेच नाव डिवाइड इन पॉवर बाय 2, म्हणजे पहिले 2/2 होईल, T2 रेस टू 2/2, 2/2 असल्यामुळे ते कॅन्सल झालं, किंवा T1 रेस टू 2/2 तेही कॅन्सल झालं. आणि इकडे मात्र उजव्या साईडला या साईडला मात्र काय होईल, यांना डिवाइड बाय 2 झालेलं आहे आणि ते तसंच आहे ॲज इट इज, हे कॉमनमध्ये लिहिलं. मग आता आपल्याला गिवन काय दिलेलं आहे, इन केस प्रॉब्लेममध्ये गिवन हा दिलेला आहे, R2 ची किंमत R2 इज इक्वल टू 3R1. पुट इन धिस केस, या ठिकाणी पुट करायचं आहे R2 ची किंमत. वी गेट ॲज लाईक 3R1 बाय R1 होल पॉवर 3/2. तर इथलं R1 आणि हा R1 कॅन्सल होतो, राहिला 3. मग 3चं क्यूब आणि बाहेर आपण कंसाला 1/2 केलंय, म्हणजे 3चा स्क्वेअर 9 होईल आणि 9 इंटू 3 म्हणजे 3 क्यूबचा किंमत काय असेल, 27 असेल. म्हणजे 3 क्यूब म्हणजे 3 इंटू 3 इंटू 3, याचं काय होईल, 9 होईल, इंटू 3, 9 इंटू 3 27 होईल, रेस टू 1/2 असं होईल. म्हणजेच इन दिस केस टेक स्क्वेअर रूट. मग टेक स्क्वेअर रूटमध्ये हे घेऊ शकतो आपण. त्यानंतर आता टाइम पिरियड कसा लिहायचा पहा. पुढे T2 ची किंमत काढायचं आहे, हे झालं रेशो आला आपल्याला. हा काय आला, रेशो आला, म्हणजे ही किंमत कोणाची आली, T2 बाय T1 ची किंमत आली. तर T2 हाऊ कॅन राईट, T2 आपण आता इथे लिहू शकतो आणि T1 डिवाइड बाय असला पुढे गेलेला आहे. व्हॉट इज T1? T1 is the time period रिव्हॉल्युशन ऑफ अर्थ अराउंड द सन. किती दिवस लागतात, 365 दिवस लागतात, ते इथे ठेवले आणि यांचा आपण गुणाकार केल्यानंतर वी गेट 1897 डेज, इतके दिवस आपल्याला मिळालेले आहेत. मग आता ह्याचे वर्षात रूपांतर करायचं असेल तर डिवाइड बाय किती करायला,
365 ने डिवाइड करा, मग तुम्हाला वर्ष सापडतील. अशा टाईपचा आपल्याला टाइम पिरियड सापडतो. मग आता दुसरी कंडिशन काय दिलेली आहे, दुसरी केस काय दिलेली आहे, दुसरी केस बी अशी दिलेली आहे. बी मध्ये काय म्हणले, ट्वाइस द प्रेझेंट डिस्टन्स, म्हणजे आताच्या डबल मध्ये. जसं ए मध्ये R2 इज इक्वल टू 3R1 होतं, तसं आता पुढची केस सेम, इफ R2 इज इक्वल टू 2R1 जर असेल तर तो इक्वेशन नंबर 1 जो आहे हा हाऊ कॅन राईट, हा इक्वेशन कसा लिहू शकतो. तर सेम हा इक्वेशन इथे घेतला आपण, वरचा इक्वेशन 1, आणि त्यामध्ये ह्या R2 ची किंमत 2R1 ठेवलं, R1 आणि 1 कॅन्सल झालं. तर सेम वे इथे जसं आपण केलं होतं त्याच पद्धतीनं इथेही आपण करतोय. इथे 3 क्यूब होतं, इथे 2 क्यूब आहे. तर आपल्याला उत्तर हिअर वी गेट 8 रेस टू 1/2, म्हणजे त्याचा स्क्वेअर रूट घेतला, 1/2 पॉवर असल्यामुळं स्क्वेअर रूट होतो, आणि टी हा मल्टिपल झाला आहे, म्हणजे 365 दिवस √8, आणि त्याचं कॅल्क्युलेशन जर केलं तर 1022 डेज असा आपल्याला मिळतो. अशा टाईपचे प्रॉब्लेम तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करत चला. नेक्स्ट थिंग वी डिस्कसिंग कंटिन्युअस, पुढचा भाग बघूया.